आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे। स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आलाय। तर परवानाधारकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची देखील माहिती समोर येते। आपण पाहतोय जळगावच्या भुसावळ मधली ही धक्कादायक घटना होती। या ठिकाणी रेल्वे स्थानकावरील हा धक्कादायक प्रकार पाहून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। रेल्वे स्थानकावर वडापाव विक्रेत्याचं सर्व वडापाव खाली पडले, मात्र त्यानं ते टाकले नाहीत तर उचलून परत विकण्यामध्ये सुरुवात केली आणि या संतापजनक प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। वडापाव क्रमांक 2 वर आलो असता त्या ठिकाणी आज आपले जे वडापाव विक्रेते होते त्यांच्या हातून खाली वडापाव अक्षरशः सांडले गेले आणि त्यांनी ते वडापाव उचलून परत प्रवाशांना विकण्यासाठी सज्ज झाले। आज अशी अगोदरच पाणी मिळत नाही, उन्हाचं टेम्परेचर आहे, पाण्याच्या अभावी त्यांची जर तब्येत खराब झाली, अशी जर लोक थुंकतात खाली चालतात बिना चप्पलची, अशी घाणमधून ती वस्तू उचलून परत विकणे, याकडे रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी यांच्यावरती विक्रेत्यांवर।